नमस्कार मित्रांनो, पीसी मधील फोल्डरला पासवर्ड प्रोटेक्टेड कसे करावे यासाठी हा छोटासा व्हिडिओ। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पीसी मध्ये एक फाइल क्रिएट करावी लागेल। तर आपण इथे एक फाइल क्रिएट करूया। ठीक आहे, न्यू फोल्डर ही जी आपण फाइल क्रिएट केली आपण तिला रिनेम करून माय डाटा असं नाव देऊया। तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पण नाव देऊ शकता। ओके, मी इथे माय डाटा म्हणून या फोल्डरला नाव देतोय। आता ही फोल्डर जी आहे जी आपण क्रिएट केलेली आहे तिला मी ओपन करतोय डबल क्लिक करून। तर अशा प्रकारे ब्लँक फोल्डर ही आहे ही ओपन झालेली आहे। या ब्लँक फोल्डर मध्ये आपल्याला एक न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट क्रिएट करायचं आहे। बघा इथे खाली न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट इथे मी क्रिएट करतोय। तर इथे बघा न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट क्रिएट झालेली आहे। यावर मी क्लिक केल्यास असं दिसते इथे एक नोटपॅड तयार ओपन होईल, एक ब्लँक नोटपॅड आहे। तर या ठिकाणी आपल्याला एक कोड पेस्ट करायचा आहे। हा कोड तुम्हाला या माझ्या ब्लॉगवर मिळेल किंवा मी व्हिडिओच्या खाली इकडे लिंक पण दिलेली आहे मेसेजमध्ये, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। ती लिंक माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहे। ब्लॉग ओपन करून तुम्ही ते बघू शकता। आणि हे बघा याप्रमाणे, आणि ही जी कोड आहे हे आपल्याला कॉपी करून त्या नोटपॅड मध्ये आपल्याला पेस्ट करायचं आहे। बघा मी आता हे जे कोड आहे लॉक कोड याला आपण कॉपी करूया आणि जे आपलं नोटपॅड आहे मगाशी ओपन केलेलं आपण या ठिकाणी इथे पेस्ट करूया। ठीक आहे, मी इथे पेस्ट करतोय। ठीक आहे, तर आता इथे मी जे पेस्ट केलेलं आहे तर मित्रांनो आपल्या फोल्डरला जे आपल्याला पासवर्ड पाहिजे, इथे बघा पासवर्ड गोज हिअर असं एक शब्द आहे। या ठिकाणी आपल्याला जे पासवर्ड ठेवायचं आहे फोल्डरसाठी ते पासवर्ड आपण इथे टाईप करायचं आहे। जसं मी इथे टाईप करतोय रजनी 123 हे मला पासवर्ड ठेवायचं आहे, म्हणून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ठेवू शकता। तर आता हे जे आपण पासवर्ड ठेवलेलं आहे, आता फाइल मध्ये जाऊन या फाइलला सेव्ह ॲज म्हणून करायचं आहे। सेव्ह ॲज तुम्ही काही पण नाव देऊ शकता। याला माय डाटा पुन्हा देऊया आपण माय डाटा। याला आपल्याला बॅच फाइल मध्ये कन्वर्ट करायचं आहे। ते कसं मी सांगतोय, सेव्ह ॲज टाईप म्हणजे ऑल फाइल्स करा आणि आता माय डाटाच्या पुढे डॉट देऊन BAT करा, म्हणजे ती बॅच फाइल मध्ये कन्वर्ट होईल। ठीक आहे, हे बघा BAT केलेलं आहे डॉट देऊन, हे झाली बॅच फाइल। आता बघूया आपल्याला जी फोल्डर क्रिएट केली होती तिथं काय दिसते बघा। तर इथे माय डाटा ही बॅच फाइल आलेली आहे आणि हे जे खाली आपलं न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट होतं याला आपण आता डिलीट करूया, याचं काही काम नाही। ओके, हां, आता हे माय डाटा इथे बॅच फाइल तयार झालेली आहे। तर याला डबल क्लिक केल्यावर असं दिसते की वर प्रायव्हेट म्हणून एक फोल्डर तयार झालेली आहे। प्रायव्हेट हीच आपली लॉक फोल्डर आहे। आता या फोल्डर मध्ये आपण काय करूया, काहीतरी फोटोज किंवा इमेजेस कॉपी करूया। तर मी आता माझ्या काही फोल्डर्स मध्ये जे फोटोज आहेत तिथून इथे या प्रायव्हेट फोल्डर मध्ये पेस्ट करतोय। ठीक आहे, मी या 4-5 फोटो कॉपी करतोय आणि आपली जे माय डाटाची जे फोल्डर आहे प्रायव्हेट फोल्डर त्यामध्ये पेस्ट करतोय। ठीक आहे, तर या फोटो इथे पेस्ट झालेले आहेत। आता यांना पासवर्ड कसं द्यायचं आहे बघू। तर या बॅच फाइलला आपण ओपन करूया। तर बघा इथे लिहिलेलं आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू लॉक द फोल्डर। येस करायचं आपल्याला, त्यासाठी कॅपिटल Y टाईप करून एंटर दाबा। तर बघा प्रायव्हेट जी फोल्डर आहे ती डिसअपियर झाली, म्हणजे दिसेनासे झाली। हां, तर आता ती फोल्डर कशी बघायची हे बघूया आपण। आता माय डाटा ओपन केल्यावर ती फोल्डर दिसणार नाही आपल्याला किंवा कोणी बघू शकणार नाही। आणि जर बघायचं असेल तर माय डाटा बॅच फाइलवर क्लिक केल्यास इथे पासवर्ड सिस्टीम मागत आहे, म्हणजे आपल्याला इथे पासवर्ड जे आपण ठेवलं होतं रजनी 123 हे आपण पासवर्ड ठेवलं होतं, ते पासवर्ड टाईप केल्यानंतर बघा ही प्रायव्हेट फाइल इथे अपियर झालेली आहे आणि तिथले फोटो सुद्धा दिसत आहेत। पुन्हा डिसअपियर करायची असल्यास बॅच फाइलवर क्रिएट करून येस आणि एंटर, ती फाइल गायब झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या पीसी वरील कुठल्याही फोल्डरला पासवर्ड देऊ शकतो जेणेकरून कोणी बघणार